चल ग, उशीर होतोय मला. चल. काय करत होता आतमध्ये? चॉकलेट्स नकोयत मला. मम्मानी दिलेत आपल्यासाठी. मम्मांनी? यू मीन टू से त्या खाली? येस. मी बोलतो त्यांच्याशी. ए निखिल थांब, मी बोलले त्यांच्याशी. त्यांचंही बरोबर आहे रे. अगं काय? त्या म्हणतात की तुम्ही गेल्यानंतर मला घर खायला उठतं, जीव गुदमरतो माझा. हे बघ, मी सांगितलंय त्यांना की तुम्ही घराबाहेर नका पडू, धोक्याचं आहे. हे बघ, कधीही काहीही होऊ शकतं. प्रिया ग, हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाहीये. म्हणजे या सगळ्याची पाळंमुळं ना खूप खोलवर आहेत. म्हणजे फोनवर नाही सांगता येणार मला. मी आल्यावर आपण बोलूया. येणार कधी आहेस तू इथे? अजून किती फिरणार आहे प्रिया? हा, आणि 2-3 दिवसात येतोय ना मी, मग बोलू आपण. प्रिया. निखिल, निखिल मी ऐकतेय, तू बोल. काय झालंय सांग बरं. तू रडतोयस का? निखिल, व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रिया ग, हे सगळं नाही सहन होते ग. शांत हो, काम डाऊन निखिल. हे बघ, नीट न रडता मला सांग बरं काय झालंय. निखिल. प्रिया, मला जे काही कळतंय, जे वाटतंय, ते जर ते खरं असेल ना, आय स्वेअर मी जीव घेईन तिचा. कोणाचा? सुलेखाचा? हे बघ, असं काय कळलंय तुला तिच्याबद्दल निखिल? अगं, अनेक आयुष्य उद्ध्वस्त केलेत तिने. काय झालं? काय झालं? काय झालं प्रिया, मला सांग. काय झालं? बोल बोल ना मम्मा. निखिल, 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 निखिलचं काय झालं? सांग मला, निखिलचं काय झालं? प्रिया, मला सांग, निखिलचं काय झालं? निखिलचं काय झालं मला सांग. बाहुली, काय झालं ग बाळ? का रडतेस? निखिलची आठवण आली अचानक. माझ्या स्वप्नात आला होता निखिल. आजोबा, ते स्वप्न इतकं जिवंत होतं की मी विसरूनच गेले की निखिल आता आपल्यात नाहीये. खूप वेळ बोललो आम्ही. डिटेल्स आठवत नाहीयेत, पण हिप्नॉटिझम, सुपरनॅचरल पॉवर, त्याचं खगोलशास्त्र, अगदी माझ्यावरच्या गंडांतराविषयी सुद्धा बोललो. आणि कुठे माहिती? आपल्या वसईच्या वाड्यात. सुलेखा संबंधी त्यांनी जी जी माहिती मिळवली, ती कशी मिळवली, ते सगळं तो मला सांगत होता. आणि एका ठिकाणी येऊन अडला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आजोबा. आणि मग त्यांनी मला असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये.
कुठला प्रश्न? आजोबा, निखिलने मला विचारलं, तुझ्या वेळी पार्वती आजी आली, माझ्या वेळी ती का नाही आली? तेव्हा ती कुठे होती? हा प्रश्न ऐकला आणि मी विचारात पडले. आणि मग त्याच्याकडे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हताच. श्रीराम, श्रीराम. स्वप्नात बोलत असला तरी ते खरंय बाहुली. त्याचा हा प्रश्न ऐकला आणि माझी झोपच उडाली. सकाळपासून फक्त त्याच्या आठवणी डोळ्यासमोरून सरकतायत. खरंच आजोबा, तेव्हा जर पार्वती आजी असती तर निखिलचं मिशन सक्सेसफुल होऊन आज तो आपल्या सगळ्यांबरोबर असता. नेहमीच मला काळाचं आश्चर्य वाटत आलं आहे. ज्या तत्परतेनं तो अशुभ घटनांसाठी धावून येतो, तेवढा शुभ घटनांसाठी का नाही धावून येत? आणि म्हणूनच शुभ घटनांसाठी मुहूर्त शोधावा लागतो. निखिल गेला, क्षिप्रा गेली, बाळ गेला. हा सगळा काळाच्या विसंगतीचा परिणाम आहे. आणि पार्वती आजी? बाहुली, पृथ्वीवर देवानं तेव्हाच अवतार घेतला होता जेव्हा खल प्रवृत्तींनी थैमान घातलं होतं. आपल्या घराच्या बाबतीत असंच काहीसं झालंय असं मला वाटतं. म्हणजे निखिलचं जाणं ही सुरुवात होती, तर बाळचं जाणं ही परिसीमा. तरीही पार्वती वहिनीनं अवतार घेतला नाही. तुझ्यावरचं गंडांतर तिनं परतवून लावलं. हा त्या खल प्रवृत्तींना तिनं दिलेला एक इशारा होता. ती पुन्हा केव्हा अवतार घेते याचीच वाट पाहतोय. तीच उत्सुकता मला लागून राहिली आहे. आजोबा, आणि हेच निखिलच्या प्रश्नाचं उत्तर आहे. निखिल आजही आपल्या बरोबर आहे, त्याच्या त्या अर्ध्या मिशनसह. से मी पूर्ण करणार आहे, एकटी नाही, पार्वती आजी सोबत. श्रीराम, श्रीराम.
कळतंय मला काहीतरी चुकतंय, पण काय चुकतंय कळत नाही. हे कळणार नाही जोपर्यंत आमच्यामध्ये संवाद होत नाही. अहो, आधी आज माझ्याशी बोलला, तेच सांगणार होते. तो सुद्धा तुमच्या इतकाच अस्वस्थ आहे. हो, हे त्याला माझ्याशी बोलता येत नाही. अहो, नाही, मलाही असं वाटतं ना, कुठलाही प्रॉब्लेम का असे ना, माझ्याकडे यायला हरकत नाही. तो हेच म्हणाला की बाबांपासून आजवर मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही, त्यामुळे आता बाबांना किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. फक्त मला थोडा अवधी हवाय म्हणाला. मी म्हटलं त्याला की अरे, एवढं जरी बाबांशी बोलला असतास तरी उगीच न बोलण्याने गैरसमज वाढतात ना. खरे मला एक सुचवायचं होतं. कळलं ना, त्याच्याशी बोलताना हा विषय काढायचा नाही. तो योग्य वेळी आपणहून सांगेल. हो, खरं म्हणशील तर पुढाकार घेऊन मीही त्याची मनस्थिती समजून घ्यायला हवी होती. ठीक आहे, हरकत नाही. उद्या बोलतो मी त्याच्याशी. आज तरी शांत झोप लागेल ना.
कुसुमात्या कुठे चाललीस? हे वाचायला. मध्यरात्र उलटून गेले कुसुमात्या. आणि माझी सुपरनॅचरल पॉवर्सवरची पुस्तकं वाचतेस तू? तुला भीती वाटते ना? म्हणूनच म्हणूनच काय अगं प्रिया, काय अगं म्हणूनच तर मोठ्याने बोलत होते ना. प्रिया हे बघ, आपण म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते की नाही त्याच गोष्टीला आपण धीटपणानं सामोरं जावं, हाच एक सोपा उपाय. हो, तू असं कर, तू झोप. मला काही ह्या अडलं ना तर मी तुला नक्की उठवेन. कुसुमात्या यातली अर्धी पुस्तकं इंग्रजीत आहेत. हा, मग मी त्यातली मराठी शोधेन आणि वाचेन. बरं ते ठीक आहे, पण निदान इंग्लिश पुस्तकं तरी ठेव इथे. कुसुमात्या ठेव ग, माझी महत्वाची पुस्तकं आहेत ती. काय झालं? तू आलीस ना मांजरीसारखी आडवी. आता नाही मला वाचायचं, मेली माझी इच्छा. काय रे, लागत नाहीये का फोन? कोणाला करतोयस? माझा एक क्लायंट आहे. सोडून दे ना मग, कशाला एवढा हायपर होतोयस? क्लायंट तो आहे ना, तो सुद्धा करेल की ट्राय. आणि जशी तुला गरज आहे तशी त्याला सुद्धा तुझी गरज आहे, लक्षात ठेव. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आम्हा दोघांनाही गरज आहे, पण पहिली गरज मला आहे. मग माझ्या सेलवरनं करूया का ट्राय? नाही नको, मी त्याला एक SMS पाठवलाय, बघूया रिप्लाय करतो. आणि दादा त्याने रिप्लाय नाही केलं किंवा तुझा फोन उचललाच नाही तर टेन्शन घेऊ नकोस. हा, सोडून दे सरळ. तुला सवय आहे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची. मुन्ना, काल मध्यरात्री तुझ्यात आणि कुसुमात्यामध्ये काय ग प्रेम संवाद चालला होता? कुसुमात्याला माझी पुस्तकं वाचायची हुक्की आली 2:45 वाजता रात्री. तुझी पुस्तकं? आपण तिला कशाला वाचायची होती? आणि ते सुद्धा इंग्रजी पुस्तकं. दादा, दादा तुला सांगू, मला कुसुमात्याचं वागणं हल्ली खूप संशयास्पद वाटायला लागलंय. संशयास्पद? म्हणजे मला सारखं असं वाटतं की ती किती स्पायगिरी करते. स्पायगिरी? पण कुसुमात्याला स्पाय म्हणून कोण ठेवणार? आहे, कोणीतरी नक्कीच आहे.